शिर्डी येथील 2 गरीब कुटुंबातील तरुण दुपारी 3 वाजता लोणी येथे फिरण्यासाठी गेले होते। फिरून झाल्यानंतर लोणी येथील पाटावर हात धुत असताना पाय घसरून ते पाण्यामध्ये बुडाले। त्यातील एक जण सुदैवानं बचावला, मात्र दुसऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला। शिर्डी येथील वाघवस्ती येथे राहणारे दीपक शिवराम पुजारी वय वर्ष 20 आणि आयान पठाण वय वर्ष 20 हे शिर्डी येथील फोटो आणि लॉकेटच्या दुकानामध्ये कामाला होते। सोमवारी ते कामाला न जाता लोणी येथे फिरण्यासाठी गेले होते। लोणी येथे 10वा पडतो त्या ठिकाणी ते थांबले होते। कॅनॉलच्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी ते गेले असता त्या दोघांचा पाय घसरून ते पाण्यामध्ये पडले। त्या दोघांनाही पोहता येत नव्हते। आयान पठाणच्या हाताला पाईप लागल्यामुळे त्याने पाईपला पकडून ठेवलं होतं। दीपक पुजारी मात्र खोल पाण्यात पडल्यामुळे पुन्हा तो परत वर आलाच नाही। त्याचा शोध सुरू असताना काल सायंकाळी 6:30च्या सुमारास पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना महात्मा गांधी विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी पुलास मृतदेह अडकलेला दिसून आला। लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गलांडे यांनी तात्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन उपस्थित नागरिकांच्या मदतीने दीपकचा मृतदेह बाहेर काढला। या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। तर या संपूर्ण घटनेविषयी सुरक्षा कर्मचारी शरद मुळे यांनी सविस्तर माहिती दिली। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना सुरक्षा अधिकारी 5:30च्या दरम्यान घरी चाललो होतो। त्यावेळेस पाटामध्ये एक म्हणजे केस असलेलं असं वर चमकलं म्हणून बघायला गेलो। मी बघण्यासाठी गेलो असता ते प्रेत असलेलं आढळलं। त्यावेळेस मी लगेच गलांडे साहेबांना फोन करून सांगितलं या पुलावरती प्रेत आलेलं आहे। ते जो अटकूपर्यंत पुलाला अटकूपर्यंत आम्ही त्याच्यावर निगराणी करून लोकांना नियंत्रण करून आणि प्रेताची पूर्णपणे विल्हेवाट लावूपर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी उभो होतो। न्यूज रिपोर्टर साई प्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, कोल्हार।